भविष्य हे एक संघर्षमय आहे आणि या आयुष्यामध्ये प्रत्येकाला यशस्वी बनायचं असेल तर स्वतः निर्णय घेऊन त्याच्या आवडीनुसार ज्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितो तिकडे त्याला जावं लागणार आणि कठोर परिश्रम करावा लागणार आणि त्या कठोर परिश्रम करीत असते वेळेस आपला माइंड सकारात्मक ठेवावा लागणार. परंतु बाहेर जेव्हा आपण निघतो त्यावेळेला अनेक प्रकारच्या प्रसंगातून आपण जात असतो. काही वेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. अपघाताची स्थिती होते, आजारी पडतो, पैशाचे प्रॉब्लेम असतात, आघात असतात. या परिस्थितीतून जात असताना आणि आपल्यावरती काही प्रसंग ओढावले तर या परिस्थितीला हाताळताना आपल्याला खूप त्रास होत असतो आणि या त्रासामध्ये जर आपण आपल्या स्वप्नाला विसरून दुसरीकडेच भरकटत गेलो तर आयुष्याची रांगोळी होते. मन हे अतिशय चंचल असते, क्षणाक्षणाला बदलत असते आणि सेकंदाला लाखो विचार याच्यामध्ये येत असतात. पण तुम्ही कोणत्या विचाराला धरून पुढे जाणार आहात हे सगळ्यात महत्त्वाचं असते. वेळ गेल्यानंतर वेळेचं महत्त्व समजून उपयोगाचं नसते. म्हणून आज जी परिस्थिती आहे, आज या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला अवगत करावं लागणार आहेत आणि कोणाचं गायडन्स आपल्याला घ्यावं लागणार आहे. बघा, गायडन्सशिवाय किंवा गुरुशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही आणि मनाचा संयम ठेवावा लागणार आहे आणि सातत्यानं मेहनत करत आपल्या ध्येयाकडे लक्ष देत जर आपण प्रयत्न करत असाल तर निश्चितच एक दिवशी आपण यशस्वी व्हाल. परंतु तोपर्यंत आपल्याला अविरतपणे कष्ट करावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की बोलणं सोपं असते, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मुळात आपले विचारच आपल्याला पुढे नेत असतात. आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये करायचं काय आहे आणि आपण कोणत्या दिशेने जात आहोत या तिन्ही गोष्टीचं जर ताळमेळ लागत असेल आणि तुम्ही राईट मार्गावरती असाल तर निश्चितच तुम्हाला जगातली कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. मग तुम्ही आज विचार करायचा आहे की तुम्हाला करायचं काय. कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, प्रत्येकाचे प्लॅनिंग वेगळे असू शकतात, प्रत्येकाचे लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. परंतु सगळ्यांना मात्र यशस्वी व्हायचं असते हे पक्का आहे. मग यशस्वी का व्हायचं, आपली स्वप्न काय आहे, आपल्याला खर्च काय लागणार आहे, आपल्याला कोणत्या समस्याशी तोंड द्यावे लागणार आहे, आपली फॅमिली जबाबदारी काय आहे, आपली स्वतःची जबाबदारी काय आहे, आपली सामाजिक जबाबदारी काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करत आपल्याला यशस्वीतेकडे वाटचाल करायची आहे. आणि त्यासाठी आपलं मन सकारात्मक असणं आवश्यक आहे. आणि मन सकारात्मक ठेवायचं असेल तर आपल्याला सकारात्मक गोष्टी कराव्या लागतील, सकारात्मक पुस्तकं वाचावी लागतील, सकारात्मक व्हिडिओ ऑडिओ ऐकाव्या लागतील, सकारात्मक लोकांसोबत राहावं लागेल, यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहावं लागेल. त्यांनी जे करतात त्या गोष्टी आपण अवगत कराव्या लागतील. यशस्वी बनणं सोपं आहे, पण यशस्वीतेची प्रोसेस जे आहे हे मात्र अवघड आहे. आणि ज्या प्रोसेसमधून जो व्यक्ती जातो तो निश्चितच यशस्वी होतो. म्हणून आज तुम्ही हवालदिल असाल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसेल तरी घाबरायचं नाही. कारण इच्छा मनात असेल तर मार्ग निश्चितच भेटत असतो. म्हणून मी देवीदास टाकळीकर आपल्याला सांगू इच्छितो
की जर कुठलंच मार्गदर्शन तुम्हाला मिळत नसेल आणि मार्ग सापडत नसेल, तर माझा जो प्रोग्राम आहे रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म, या प्रोग्रामला तुम्ही निश्चित या, त्यातून तुम्हाला मार्ग सापडेल.